आणि यानंतर थेट जाऊयात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या पत्रकार परिषद घेत आहेत तिथे. समृद्धी महामार्ग जो होतोय या महामार्गावरील शेतकऱ्यांना एक शिवसेनेने वचन दिलेलं आहे. त्याची आठवण मला काय किंवा शेतकऱ्यांना कोणी करून देण्याची आवश्यकता नाही. काही दिवसांपूर्वी मी जेव्हा बातमी पाहिली ती खास करून शहापूर विभागातील काही शेतकरी यांनी या मार्गाला विरोध केला, कारण त्यांच्या राहत्या घरांवरनं किंवा सुपीक जमिनीवरनं हा मार्ग चाललेला आहे. मग मी त्या सर्वांना बोलवलं, त्यांच्याशी चर्चा केली. त्याच्यानंतर आणखीन काही दिवसानंतर हा जसा मार्ग मुंबईपासून नागपूरपर्यंत गेलेला आहे, तिथल्या जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी मला संपर्क केला आणि त्यांना सांगितल्याप्रमाणे मी खास करून संभाजीनगर, नाशिक, जालना येथील शेतकऱ्यांना त्यांच्या तिथे जागेवरती जाऊन भेटतो. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर माझ्या समोर दोन विषय आले. एक म्हणजे खरोखर काही ठिकाणी सुपीक जमीन ही या मार्गासाठी जाते. जालना आणि संभाजीनगर परिसरात गेल्यानंतर तिथे मी गेलो, तिथे फळबाग आहे, चांगली डवरलेली हिरवीगार झाडं. ही झाडं या महामार्गासाठी ती जमीन घेतल्यानंतर सगळी जाणार. आणि मग दोन विषय जे असे आले की मुळामध्ये दोन मागण्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या. एक तर त्यांची सुपीक जमीन ही या मार्गासाठी वापरली जाता कामा नये, आणि दुसरी की त्यांच्या त्या जागेसाठी, म्हणजे त्या नाही दुसऱ्या जागेसाठी, मी ह्या सुपीक जमिनीचा एक विषय वेगळा केल्यानंतर दुसरा जो एक प्रश्न आहे किंवा मागणी आहे ती म्हणजे त्यांना जमिनीचा मोबदला हा योग्य दिला गेला पाहिजे, तो दिला जात नाहीये. आणि माझ्या असं लक्षात आलं की साधारणतः सरकारने एखादा प्रकल्प ठरवल्यानंतर त्याला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी मिळते आणि मंजुरी दिल्यानंतर मग मात्र सरकारकडनं संबंधित अधिकारी तो प्रकल्प राबवण्यासाठी तिथे जातात. पण गेल्यानंतर सर्वच ठिकाणी तिथल्या जनतेशी त्यांचं संभाषण किंवा संवाद होतो तसं नाही. मग त्यांच्याशी न बोलता हा प्रकल्प पुढे रेटण्याचा प्रयत्न होतो. तसंच थोडंसं या समृद्धीच्या महामार्गाच्या बाबतीत होते. आज ज्या काही बातम्या आलेल्या आहेत त्या बातम्यांना तसा काही अर्थ नाहीये, कारण काही जणांना ज्यांना जे काही करूच शकत नाहीये अशी लोक आता याच्यामध्ये आगी लावण्याचा प्रयत्न करतात. माझं आज सुद्धा जे वचन शेतकऱ्यांना आहे की विकास पाहिजे, जरूर पाहिजे, पण त्याच्यात कोणाची विल्हेवाट लावून आम्हाला विकास करायचा नाही, तो आम्ही विकास होऊ देणार नाही. आणि मग मी जेव्हा तिथल्या शेतकऱ्यांना भेटीला गेलो होतो, तिथल्या शेतकऱ्यांना मी माझं वचन दिलेलं आहे की तिथे सुद्धा प्रश्न विचारले की साहेब हा प्रकल्प राबवला जातोय आणि एक खातं तुमच्याकडे मंत्री शिवसेनेचं आहे. म्हटलं मंत्री शिवसेनेचा आहे हे कदाचित जर का कोणी जोर जबरदस्तीने हा प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांनी ते पहिले लक्षात ठेवायला पाहिजे. आणि मग मी एकनाथजींना सांगितलं की बाबा तुम्ही स्वतः जा. मला वाटत नाही आजपर्यंत कोणत्याही प्रकल्पासाठी असं क्वचित झालं असेल, आधीच्या गोष्टी मला आठवत नाही की अधिकाऱ्यांच्या व्यतिरिक्त मंत्री स्वतः गेलेत. मंत्री स्वतः जाऊन त्यांच्याशी चर्चा करतायत आणि चर्चा केल्यानंतर त्यांचं समाधान झालं तर आणि तरच त्या प्रकल्पाला आम्ही मंजुरी देतोय. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की आज सुद्धा शिवसेना आहे त्याच भूमिकेवरती ठाम आहे. शिवसेना एका बाजूला आणि मंत्री एका बाजूला असं काही नाही, कारण मंत्री जरी आज एकनाथ असले तरी एकनाथ हा कडवट कट्टर शिवसैनिक आहे, हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. स्वतः ते जात आहेत, स्वतः फिरतायत. काल कुठे गेले त्यांना सुद्धा तिथल्या शेतकऱ्यांशी बोलल्यानंतर त्यांचं समाधान झाल्यानंतर मला वाटतं तुमच्या सह्या वगैरे झालेल्या आहेत. त्याचप्रमाणे उर्वरित जो मार्ग आहे तिथे सुद्धा जिथे शेतकऱ्यांच्या काही अडचणी असतील, काही आक्षेप असतील, तिथे जाऊन त्यांच्याशी बोलून त्यांचं समाधान झालं तरच तिथे तो मार्ग पुढे जाईल. पण विशेष म्हणजे मी स्वतः त्यांना सांगितलेले आहे की जसं मला वाटतं जालनाला मी गेलो होतो आणि संभाजीनगर तिथेही गेलो होतो, सुपीक जमिनी जात आहे आणि जिथे काही हे नाहीये तिथली ती जमीन वाचवली जाते. असं नका करू. जरूर तिथे जसं मुंबई पुणे महामार्ग झाला, महामार्गाचं स्वप्न त्यावेळेला हे शिवसेना प्रमुखांचं होतं आणि तसं ते पूर्ण केलं गेलं. प्रत्यक्ष काम सुरू झाल्यानंतर नक्कीच काही वेळेला काही शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला होता, काही जणांनी आक्षेप घेतला होता. त्यांच्याशी चर्चा केली गेली, मार्ग थोडासा बदलला गेला आणि एकूण प्रकल्पासाठी मार्ग काढला गेला. आणि म्हणून मला असं वाटतं की मंत्र्यांचे फोटो आले की सह्या करतात म्हणजे याचा अर्थ जोर जबरदस्तीने आम्ही काही करतोय असं अजिबात नाही. आज सुद्धा शिवसेना ही सर्वसामान्यांची आहे आणि सर्वसामान्य जे शेतकरी आहेत, तिथले नागरिक आहेत, त्यांनी
बिलकुल निर्धास्त राहावं की तुमच्यावरती कोणतीही जबरदस्ती शासनाकडनं आम्ही होऊ देणार नाही. स्वतः मंत्री येत आहेत, तुमच्याशी बोलत आहेत, त्यांच्यासमोर तुम्ही तुमच्या ज्या काही व्यथा असतील, अडचणी असतील त्या अगदी निसंकोचपणाने मांडा. तुमच्या शंकांचं समाधान झाल्याशिवाय हा मार्ग काय पुढे जातो. नाही, म्हणून मी सांगितलं ना की त्या चर्चेला तर संवादाला सुरुवात झालेली आहे. नाही, एक मिनिट, माझे प्रश्नोत्तर संपली का म्हणजे मी त्यांच्याकडे माहिती देतो. पण तिकडे असं दिसतंय की रक्कम घेऊन मंत्री जातोय आणि त्यांना कन्व्हिन्स करतोय, शिवसेना विरोध करते. नाही, असं नाही. मला वाटतं मराठीमध्ये समजण्यात आणि बोलण्यात फरक होऊ नये. आपण सगळे एका भाषेत बोलतो, एका भाषेत ऐकतो. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की शेतकऱ्यांशी संवादामध्ये कुठे जी कमतरता होती त्यांना त्यांच्यासाठी काय केलं जाते, काय शासन देत आहे हे पटत असेल तर मुळामध्ये त्यांना कळलं पाहिजे की शासन काय करते. आजपर्यंत हाही अनुभव मी मान्य करतो की पूर्वीचं जे काही सरकार होतं त्या सरकारकडनं दिलेल्या शब्दाला जागणं हा प्रकार कधी झाला नाही. म्हणून सरकारबद्दल एक संशय राहणं हे स्वाभाविक आहे. पण आता ते सरकार नाही आहे, सरकार बदलले. आणि पुन्हा सांगतो की मंत्री शिवसेनेचे आहेत. तुम्हाला जो काही पूर्वीचा विचित्र अनुभव असेल तसा अनुभव आता येणार नाही. बरं, मला असं वाटतं कालचं एकनाथजींना सांगू द्या. सर्वात प्रथम ज्या काही मी मगाशी मीडियाशी बोललो, ज्या बातम्या विविध चॅनलवर सुरू आहेत की शिवसेनेची भूमिका बदलली का, शिवसेनेची दुटप्पीत भूमिका, पक्षप्रमुखांची वेगळी भूमिका, मंत्र्यांची वेगळी भूमिका, तर कृपया आपल्या सगळ्यांना विनंती आहे माझी, या सगळ्या खोट्या बातम्या. उद्धव साहेबांच्या आदेशाप्रमाणेच मी हे सगळं करतोय. त्याचबरोबर तुम्हाला हेही मी सांगतो की पक्षप्रमुख आणि पक्ष यांच्या आदेशापुढे हे मंत्रीपद मला मोठं नाही आहे, हे कृपया आपल्या सगळ्यांना माहीत आहे. त्यामुळे उद्धव साहेबांचा सुरुवातीपासून असाच आदेश होता की प्रकल्पाला विरोध नाही आहे. प्रकल्प मुंबई पुणे झालाच नसता जर बाळासाहेबांची इच्छाशक्ती आणि त्यांची इच्छा नसली तर. या प्रकल्पाला देखील विरोध नाही, परंतु प्रकल्प करत असताना कुठल्याही शेतकऱ्यावर अन्याय होता कामा नये, जोर जबरदस्ती होता कामा नये, त्याच्या संमतीशिवाय विरुद्ध कुठलीही कार्यवाही सरकारने करता कामा नये, अशा प्रकारचे आदेश उद्धव साहेबांचे होते. आणि त्यांनी हेही मला सांगितलं होतं की जो मोबदला मिळतोय तो शेतकऱ्यांना थेट मिळतोय की नाही, योग्य आहे की नाही, हेही आपण सरकारचं काम म्हणून मंत्री म्हणून पाहिलं पाहिजे. आपल्याला हिंगण्याचं मी जी कालची जी घटना आहे ती सांगू इच्छितो. त्या ठिकाणी शेतकरी स्वेच्छेने आले होते आणि त्या शेतकऱ्यांशी मी आपल्या मीडियाच्या समोर विचारलं, तुम्हाला इकडे जबरदस्ती आणले का, तुमची जमीन किती जाते हे तुम्हाला माहीत आहे का, तुम्हाला पैसे किती मिळतात हे तुम्हाला माहीत आहे का, तुमच्या संमतीने हे सगळं खरेदी खर्च होत आहे का, हे सगळं मीडियासमोर विचारलं. आणि मीडियाने त्यांच्या बाईट्स घेतलेल्या त्या कृपया जर दाखवल्या तर हा संभ्रम दूर होईल. त्याचबरोबर 100-150 शेतकरी खालच्या हॉलमध्ये थांबले होते जे कन्सेंट देण्यासाठी आले होते. जवळपास 80 हेक्टरपेक्षा जास्तीचं क्षेत्रफळ त्या शेतकऱ्यांचं होतं. त्यांनाही मी विचारलं, त्यांना मी हेही सांगितलं, मला उद्धव साहेबांनी या ठिकाणी पाठवले, जरी मंत्री असलो तरी सुद्धा तुमच्या भावना आणि तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या समजून घेण्यासाठी मला इकडे पाठवलंय. त्यांनी मला सांगितलं की कुठल्याही प्रकारची आमच्यावर जोर जबरदस्ती या ठिकाणी होत नाहीये. आणि त्यांनी सांगितल्यानंतर मी त्यांना बोलवलेलं नाही, ते ऑलरेडी तिकडे आले होते स्वेच्छेने. त्यामुळे कृपा करून जे शेतकरी स्वतःच्या स्वेच्छेने किंवा संमतीने त्या ठिकाणी येत आहेत त्यांचं खरेदी खत होत आहे. कुणालाही बळजबरीने त्या ठिकाणी आणून खरेदी खत करता येणार नाही, केलं जाणार नाही. मी स्वतः त्या खात्याचा मंत्री आहे म्हणून मी लक्ष देऊन आहे. ज्या ज्या ठिकाणी विरोध आहे त्या त्या ठिकाणी देखील उद्धव साहेबांनी मला सांगितलं त्या शेवटच्या शेतकऱ्याशी संवाद साधा, संवादातून काय मार्ग चांगला निघेल प्रकल्प पुढे नेण्यासाठी तो मार्ग अवलंबा. त्यामुळे इथून पुढे ज्या ज्या ठिकाणी स्वेच्छेने लोक आणि या त्याचबरोबर साहेब मी त्या कलेक्टर साहेबांना आणि आमच्या MSIDच्या लोकांना सांगितलं यांच्या मोबदल्याचं काय, RTGS करायला सांगितलं. म्हणजे मध्ये कुणालाही त्यांची रक्कम त्यांचे पैसे कुणालाही लाटता येणार नाही, त्या शेतकऱ्याच्या थेट अकाउंटमध्ये खात्यामध्ये ते जमा होतील. आणि एवढं सगळं आपण करतोय. त्याचबरोबर काही ठिकाणी विरोध आहे त्यांच्याशी संवाद साधू, त्यांच्याशी बोलू. इकडे चिराडपाडा आणि भिवंडी शहापूरच्या बाजूला काही विरोध होता, मी स्वतः त्यांना बोलवलं. त्या नदीवरचा एक पूल होता, त्यांचं म्हणणं होतं की हा आणखी एक्सटेंड केला तर आमची जमीन वाचेल.
तशा प्रकारच्या सूचना आणि निर्देश मी दिले. त्यांची जमीन त्या ठिकाणी बऱ्यापैकी त्यांना वाटते जमीन. अशा प्रकारचे ज्या ज्या ठिकाणी मार्ग काढता येतील ते निश्चितपणे काढले जातील. परंतु जे काही आज प्रकल्पासाठी शिवसेनेने भूमिका बदलली हे साफ खोट आहे. कृपया आपल्याला माझी विनंती आहे. आणि तुम्हालाही कधी वाटलं की बाबा या ठिकाणी अन्याय होतोय, तुम्ही बिनदिक्कत, मी तर काय मंत्री नाही, मी कार्यकर्ता म्हणून तुमच्याशी नेहमी वागत असतो. त्यामुळे कधी काही शिवसेना नेहमी शेतकऱ्यांच्या बाजूने उभी राहिलेली आहे, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभी राहिली आहे. सुरुवातीपासूनची भूमिका उद्धव साहेबांची तीच आहे, आजही तीच आहे, उद्याही तीच राहणार आहे. त्यामुळे कधी तुम्हाला वाटलं की इथे अन्याय होतोय सांगा तुम्ही. पण त्या ठिकाणी काही लोक ज्यांची शेती नाहीये, ज्यांची जमीन नाहीये, ते देखील त्या शेतकऱ्यांच्या मागून जे काही राजकारण करू इच्छित आहे त्यांना देखील यामध्ये त्यांना प्रकल्पाशी देणं घेणं नाही, शेतकऱ्यांशी देणं घेणं नाही, त्यांना राजकारण करायचं आहे. शिवसेनेला राजकारण करायचं नाही, शिवसेनेला विकास करायचा, परंतु शेतकऱ्यांवर अन्याय न करता त्यांचं समाधान करू. मुद्दे असे दिसतात आता तुमच्या याच्यामध्ये की शिवसेनेचा विरोध काय होता की बळजबरी नसावी आणि मोबदला योग्य असतो. आता उद्धव साहेबांनी सांगितलं आता मोबदला जो दिला आता वाढवून तो खूप मोठ्या प्रमाणात दिला. आतापर्यंत कुठल्याही प्रकल्पाला नव्हता. आतापर्यंत तुमचं समाधान झालेलं आहे का? आणि मी बोलतो ना, तो मोबदल्याचा मुद्दा समाधान झालंय का? आणि मोबदला द्यायचा होता ना, घ्यायचा नव्हता. त्याच्यामुळे ज्याला दिलाय आमच्यापेक्षा त्यांचं समाधान झाले की नाही हे तुम्ही विचारत आहे. बरोबर आहे. म्हणूनच मोबदला ज्यांनी घेतलेला आहे त्यांनी घेतल्यानंतर त्यांचं समाधान झाले की नाही ते विचारा. कारण त्यांनी समाधान झाले म्हणून त्याला तयार दिलेले आहेत. आणि मध्ये एकनाथजी तुम्ही जे बोलत ते फार महत्वाचं आहे की ह्या प्रकल्पासाठी जर का जबरदस्ती होत असेल आणि ती जर का तुमच्या कुठेही लक्षात आली, मी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती करतोय, आवाहन करतोय की जर तुमच्या कुठे लक्षात आलं तर तुम्ही ती आमच्यापर्यंत आणा आणि बेधडक तुम्ही तुमच्या चॅनलवर दाखवा की जेणेकरून आम्हालाही कळेल की अजूनही आपल्या अपरोक्ष कुठेतरी या गोष्टी घडत आहेत. कर्जमाफीचा मुद्दा असेल किंवा नाही थांब ना, आत्ताचं बोललं निवडणुकीचा मुद्दा असेल याच्यावरून थेट आपल्यावरती टीका केली जाते. उद्धव ठाकरे न्यूटन ठाकरे झाले पाहिजे थेट शब्दात आपल्यावरती. असं कोण करते टीका? त्यांना शोधू ते सापडतील तेव्हा मग मी त्यांना उत्तर देईन. अजित पवार आता घरी बसले. विरोध करत नसेल, मोबदला त्यांना मान्य असेल तर शिवसेनेचा त्याला समृद्धी महामंडळाला पाठिंबा राहील का? अरे बाबा एक मिनिट, म्हणून कृपा करून जेव्हा मी शेतकऱ्यांच्या समोर जाऊन त्यांच्याशी या विषयावरती बोललोय तेव्हा माझी भूमिका साफ आणि स्पष्ट आहे की जी शेतकऱ्यांची भूमिका असेल त्या भूमिकेसोबत शिवसेना राहणार. कारण मला घर बसल्या एखाद्या गोष्टीला विरोध किंवा एखाद्या गोष्टीला पाठिंबा देणं हे काय जमणारी गोष्ट नाहीये. ज्यांच्या जमिनी त्याच्यात खरोखर जात आहेत त्यांचा एक आधार म्हणून शिवसेना काम करते आणि म्हणून त्यांचं जे मत असेल त्या मतासोबत शिवसेना राहणार. आणि जसं मी म्हटलं की काही जणांच्या खरोखर सुपीक जमीन याच्यात जात आहेत, त्या जमिनी ह्या वाचवल्या पाहिजेत. आणि मग मार्ग आखताना असंही लक्षात आलंय की एक थोडासा तो मार्ग बदलला तर जुनाच महामार्ग मोठा करूनही तो मार्ग पुढे जाऊ शकतोय. तर याच्यासाठी थोडीशी आणखीन चर्चा व्हायला पाहिजे. म्हणून मी एकनाथजींना सांगितलं की अशा काही शेतकऱ्यांना ऑफिसमध्ये बोलून घ्या, तो मोठा नकाशा तिथला घ्या, अधिकाऱ्यानं बोलवा, आत्ता जाणार मार्ग कुठे, जुना मार्ग कुठे, तो मोठा करून काय होतं, या सगळ्या गोष्टी करून यांच्या सुपीक जमिनी ह्या वाचल्याच पाहिजे. ही भूमिका शिवसेनेची आहे. जसं मी सांगितलं की संभाजीनगर आणि जालनामध्ये गेल्यानंतर तिथे खरंच फळबागा जात आहेत, डवरलेली छान हिरवी झाडं आहेत ती जात आहेत. आणि एकदा का ती झाडं किंवा सुपीक जमीन गेली का गेली. आपल्याकडे अद्याप असं कोणतेही उदाहरण माझ्या तरी माहितीत आलेलं नाहीये की पूर्वी इकडे इमारती होत्या, औद्योगिक पट्टा होता आणि तिकडे आता तो नष्ट करून त्याचं रिझर्वेशन बनवून छान हिरवीगार शेती झालेली आहे. असं उदाहरण माझ्या तरी पाहणीत नाहीये. म्हणजे आपण विकास पाहिजे हा ठीक आहे, पण विकास करत असताना जे आहे ते मारून सुपीक जमिनी त्याचा सत्यानाश करून जर नुसता विकास होणार असेल तर तो कोणालाच परवडणार नाही. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की जिथे मोबदल्याबद्दल तक्रारी असतील तिथे मोबदला त्यांना पाहिजे, त्यांना समाधानकारक हा दिला गेला पाहिजे. बरं, हे सुद्धा मी शेतकऱ्यांशी संवाद करताना उघडपणाने बोललेलो आहे की बाबांनो तुम्ही मला एक मत सांगा की तुम्ही जमीन देणार नाही म्हणजे नाहीच ना ही मागणी असेल
तर तशी लावून धरा. जर मोबदल्याबद्दल तक्रारी असेल तर तशी सांगा, मग त्याप्रमाणे आपल्याला सरकारकडनं त्या गोष्टी करून घेता समृद्धी महामार्गाचं महत्व पटवून देण्यासाठी मुख्यमंत्री अपयशी ठरले आणि म्हणून शिवसेनेला आता मध्यस्थी करावी नाही, त्या विषयावरती मी काही बोलणं योग्य राहणार नाही. परंतु जर का विकास आपण करत असू तर आपलं स्वतःचं स्वप्न पूर्ण करताना दुसऱ्याच्या स्वप्नाचा चुराडा करणं हे योग्य राहणार नाही. आणि म्हणून मला असं वाटतं जी काही आपली साधीसुधी मंडळी आहेत, शेतकरी आहेत, गोरगरीब आहेत, त्यांना दुसरा मार्ग काहीच नाहीये. म्हणजे समृद्धी मार्ग होईल पण त्यांच्या आयुष्याचा मार्ग दुसरा कोणताच राहणार नाही. तो मार्ग बंद करून जर समृद्धी मार्ग होणार असेल तर तो काय मला मान्य नाही. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की शिवसेना ही शेतकऱ्यासोबत कालही होती, आजही आणि उद्याही राहील. स्वतः मंत्री जात आहेत, शेतकऱ्यांशी बोलतायत. अगदी शहापूरमधल्या शेतकऱ्यांना सुद्धा मी हेच सांगतो, माझ्याकडे तुम्ही येऊन गेलेला आहात, ज्या वेळेला एकनाथजी तुमच्याकडे पुन्हा येतील तेव्हा तुमची जी काही व्यथा असेल तुम्ही त्यांच्याशी बोला आणि त्यातून जो काही मार्ग काढता येणं शक्य असेल, म्हणजे तुमच्या जमिनी वाचवणं हा मार्ग पहिला ही प्राधान्य आहे, पण त्या वाचवताना दुसरीकडनं कुठून मार्ग नेता येईल तो आपण बघू. सुधारित प्रस्ताव तुम्ही तयार करता, तुम्ही फिरताय, एकनाथजी फिरताय, तर सुधारित प्रस्ताव तुम्ही MSRDC किंवा मंत्रिमंडळापुढे किंवा मुख्यमंत्र्यांकडे नेणार का? त्याच्याशिवाय होणार कसं मग? नाही म्हणजे समजा दोन समृद्धी मार्ग नाही ना होऊ शकत. हा म्हणजे त्यांचा एक मार्ग आणि आमचा एक मार्ग असं नाही होत. तुमची बऱ्याच टप्प्यात चर्चा झालेली आहे जालना मराठवाडा, तर तसंच सुधारित प्रस्ताव करण्याचं काम झालंय का? आणि तसं मुख्यमंत्र्यांना सुद्धा मी सांगितलेलं आहे की या बद्दल तुम्हाला काही ठिकाणी फेरविचार करावा लागेल, कारण तो झाला नाही तर हा मार्ग होणं कठीण आहे. हे मी मुख्यमंत्र्यांना सुद्धा सांगितलेलं म्हणाले की शेतकऱ्यांच्या काही जण राजकारण करतायत, समृद्धी मार्गाला शेतकऱ्यांचा विरोध नाही परंतु काही राजकारण करतायत. तर अशा कोणत्या व्यक्ती आणि कोणत्या विभागात नाही, अशा कोणत्या व्यक्ती वगैरे मला त्याच्या खोल्यात जायचं गरज नाही. कारण जो शेतकरी आहे ना, मी पुन्हा एकदा सांगतो, आपला शेतकरी हा भोळा भावडा आहे. तो येऊन बोलतो आहे, त्याच्या व्यथा मांडतो आहे आणि अक्षरशः हृदय पिळवटून जातं जेव्हा मी शेतात किंवा त्या बागेत गेल्यानंतर ते शेतकरी रडायला लागतात. हा खरा शेतकरी की ज्याला खरंच त्याच्यावरती अन्याय होतो आणि त्या शेतकऱ्याला आवेरून किंवा त्याला दुर्लक्ष करून हा मार्ग काय होणार नाही. तर अशा शेतकऱ्यांशी आम्ही बोलतो आहोत आणि त्यांना पूर्ण दिलासा देतो की तुझं काहीही वेळवाकडं आम्ही होऊ देणार नाही, तू त्याची काळजी करू नको. जसं आपण म्हटलं की शेतकरी गोळा पावला आहे, मात्र समृद्धी मार्गाला घेऊन शिवसेनेची सातत्याने जी भूमिका आहे किंवा आज आपण पत्रकार परिषद घेऊन जी भूमिका मांडतो यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांमध्ये गोंधळ असलेला पाहिलं होतं, आपल्या भूमिकेबद्दल संभ्रम असलेला नाही. हा तो होऊ नये म्हणून मी तुमची मदत घेतोय, कारण ह्या छोटी गोष्टी शेतकऱ्यापर्यंत नेतं कोण? तुम्हीच. त्याच्यामुळे मी जसं बोलतोय तेवढं आणि तसंच नाही. त्याच्यावरती जर का तुम्हाला टीका टिप्पणी करायची तर ती तुमची टीका टिप्पणी म्हणून करा. मुंबई ते नागपूर एवढा मोठा टप्पा आहे, आता समजा 60 मुंबई ते नागपूर मोठा टप्पा आहे, 70% समजा सहमती झाली, 30% विरोध राहिला तरी तो महामार्ग नीट होऊ शकत नाही. तर असं असताना जर सहमती पूर्ण होत नाही तोपर्यंत भूसंपादन करणं किंवा मोबदला देण्यास सुरुवात करणं हे थांबवतं का? म्हणजे आधी सहमती सगळे आक्षेप दूर करावेत. आणि मला वाटत नाही की दोन्ही गोष्टी मोबदला देण्याबद्दल सुद्धा आणि सुपीक जमिनी मला पूर्ण करू मोबदला देण्याबद्दल सुद्धा आणि सुपीक जमिनी वाचवण्याबद्दल सुद्धा मोठी अडचण होईल असं मला वाटत नाही. सुपीक जमिनी सुद्धा वाचून हा मार्ग बाजूने आपला नेऊ शकतो. मोबदला देणं किंवा भूसंपादन करणं हळूहळू त्या पुढे चाललेलं आहे. जिथे जमिनी घेणं अयोग्यच आहे त्या जमिनी वाचवता येणे शक्य आहे. माझी ती सुद्धा बातमी सामनाने पण दिली होती, सामनाने पण ती बातमी दिली होती. आणि या शेतकऱ्यांना आजपर्यंत तसं कोणीही आधार वाटेल असं काम केलेलं नव्हतं, पण ते शिवसेनेने केलेलं आहे. म्हणून स्वतः तुम्ही बघत असाल, माझ्या माहितीत तरी असं नाहीये, कदाचित माझं अज्ञान असेल की कोणत्याही प्रकल्पात मंत्री महोदय स्वतः जाऊन तिथल्या शेतकऱ्यांशी बोलतायत. असं माझ्या तरी आठवणीत झालं असेल. मी काय असं नाही म्हणत की आम्हीच गुणाचे पुतळे ह्याच्या पूर्वी झालं असेल, पण यावेळेला जाणीवपूर्वक एकनाथ शिंदे स्वतः जात आहेत, स्वतः फिरतायत, स्वतः बोलतायत आणि त्या गावांमध्ये सुद्धा ते जातील सगळीकडे. मला वाटतं माझी भूमिका मी मांडलेली आहे. त्याच्यात जी भूमिका मी मांडली त्याच्यात सुपीक जमिनीचा विषय आणि मोबदला या दोन विषय आहेत. ते त्यांचा समृद्धी महामार्ग वेगळा आम्ही मोकळा करून दिलेलाच आहे.
त्यांच्या भाषणात आभार मानले. पण म्हणून मी म्हटलं त्यांच्या समृद्धीचा महामार्ग आम्ही मोकळा करून दिलेला आहे. एक गोष्ट अशी आहे की रामनाथ कोविंद यांनी स्वतः मला फोन केला, धन्यवाद दिले. ज्या वेळेला ते विधिमंडळात आले होते, विधी कुठे आले होते तिथेच ना, त्याही वेळेला त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये शिवसेनेचा माझा उल्लेख केला. मी सुद्धा त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि मोकळ्या मनाने या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. पण कुठलाही महामार्ग असो किंवा मोठे प्रकल्प असतात, जैतापूरमध्ये असं झालं की ते विरोध राहिला शेतकऱ्यांच्या बाजूने किंवा स्थानिकांच्या बाजूने असं सांगितलं. पुन्हा पर्यावरण खातं रामदासांकडे आहे, इथेही खातं शिवसेनेकडे आहे. म्हणून चुकतो ना मी. नाही, पण त्याच्यामध्ये म्हणजे मंत्री आणि पक्षाची भूमिका किंवा तुम्ही सांगता असं ते प्रत्येकाला वाद का तुम्ही पेपर नाही वाचत जरा. मला वाटतं नवीन अधिकारांची कार्यक्रम होणार आहे. अरे जाणार सगळ्यांची बोलणार ते. समाधान करूनच येणार. समाधान केल्याशिवाय नाही. एक एक कोणतरी बोला. समृद्धीच्या मागव संदर्भात बोलायचे त्या ठिकाणी नागरिकांची सुरुवात झाली आहे. त्या ठिकाणी सुशिक्षित सत्र आहे, बिझनेस बनलेलं आहे. या सगळ्या गोष्टी आधीच्या पार्श्वभूमी कल्पना दिली जात नाही का? राजकीय पार्श्वभूमी खेळायची कल्पना देणं न देण्याचा प्रश्न काय आहे? जे वस्तुस्थिती आहे सत्य त्याला आम्ही सामोरे जातो आहोत आणि ते सामोरे जाताना तिथल्या तिथल्या शेतकऱ्यांना समाधान करून किंवा त्यांना न्याय देऊनच आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतो. त्यांना त्यांचा विरोध असेल तिथे कुठेही ह्याच्या समृद्धी महामार्गाची वीट सुद्धा रचली जाणार नाही. एक्सप्रेस हायवे तयार केला होता, त्यावेळी शेतकऱ्यांच्या जमीन गेल्या होत्या. विचार करायला जमीन जाणं हे नियमच आहे ना. मग आता काय सगळ्या गोष्टी सगळ्या मला वाटतं 95ला सुद्धा आपण असाल होतात ना, होतात की नव्हतात? हा, मग 95ला सुद्धा ज्याने ज्याने विरोध केला त्यांचं समाधान करूनच मार्ग झालेला आहे. त्याच्यामुळे आता सुद्धा त्यांचं समाधान करूनच आम्ही मार्ग करतो आणि त्यांचा जर का विरोध असेल, म्हणून मी मगाशी तुम्ही विचारण्याच्या आधीच सांगितलं की मुंबई पुणा रस्ता करताना सुद्धा ज्यांनी विरोध केला तिथे जिथे शक्य होतं तिथे आम्ही रस्ता बाजूने नेऊन तो मार्ग केलेला आहे. वारंवार म्हणताय की शेतकऱ्यांच्या मोबदला मिळाला पाहिजे याचा आमचा विरोध आहे. दुसरीकडे तुम्ही म्हणताय की आम्ही शेतकऱ्यांचं समाधान करतो. सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये मला वाटतं तुम्हाला मराठी अजून थोडंसं सगळ्या बातम्या बघा. विषय आपण तेच बोलतोय. माझी भूमिका स्पष्ट आणि ठाम आहे. या महामार्गामध्ये ज्या शेतकऱ्यांचा जो काही विरोध किंवा ज्या काही शंका आहेत त्या शंका दूर करूनच हा मार्ग आम्ही करू. जोपर्यंत शेतकऱ्यांचं समाधान होत नाही तोपर्यंत हा मार्ग होणार नाही. परंतु पुन्हा एकदा सांगतो की 2 मुळामध्ये त्यांच्या गोष्टी किंवा मागण्या आहेत. एक म्हणजे त्यांची सुपीक जमीन वाचवणं, ती सुपीक जमीन वाचवली जाईल आणि मोबदल्यासाठी जो मोबदला त्यांना पाहिजे तो मोबदला दिला जाईल आणि त्याच्यासाठी स्वतः मंत्री त्यांच्यासोबत जात आहेत, फिरतायत, बोलतायत. ते जिथे सांगतील तिथे त्यांच्या जमिनी जाऊन बघतायत आणि त्यांचं समाधान करूनच हा मार्ग पुढे जाईल. अन्यथा त्यांना चिरडून हा मार्ग काही पुढे जाणार नाही. चला, मला वाटतं सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तेव्हा समृद्धी महामार्गाबाबत शिवसेना पक्षप्रमुख आणि शिवसेना नेत्यांची भूमिका एकच आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. लोकप्रिय राजकीय भाषेत सांगायचं झालं शिवसेनेच्या भूमिकेबाबत तर समृद्धी महामार्गासाठी शिवसेनेचा सरसकट विरोध नाहीये, तर तो अंशतः आहे आणि त्यासाठी निकष जे ठरवण्यात आलेले आहेत ते शेतकऱ्यांच्या बाजूचे आहेत.